तो आज मैं जानेफल पंडित में हूँ और मैं जो शेतकरी के खेत में रुका हूँ, ये हमारे पिछले साल के बहुत अच्छे दोस्त है और गजानन पंडित इनका नाम है। और ये आप देख रहे हैं, ये इनकी खेती है। ये मिर्ची आज लोगों ने उखाड़ के फेंक दिए, उसमें मक्का लगा दिए और दूसरी कुछ चीज़ें लगा दिए, लेकिन सर की यहाँ पर मिर्ची है। और सर से हम दो बातें भी पढ़ेंगे, सर क्या क्या इसको इस्तेमाल किया, और सर पूरा जैविक के ऊपर इस्तेमाल करते हैं। तो सर आपका नाम और आपके गांव का नाम बोलिए सर। गजानन साहेबराव पंडित, राणा जानेफळ, तालुका जाफराबाद। ये हमारी इनकी मराठीमध्ये काही प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम, मराठीमध्ये बिंदास। तर सरांनी मागच्या वर्षी आम्हाला बायोमिक्स आणि त्यांच्या कंपनीचं ते NPK दिलं होतं। त्यातले ह्या दोन औषधाचे विशेष रिझल्ट आले आणि हे NPK याच्यामुळे सड लागली नाही। आपल्या ह्या शेतात पाणी काढलेलं आहे, या वर्षीच्या पाण्यात हे नेमकं तुंबलेलं आहे पाणी, पण मग सडही लागली नाही आणि चांगलं आहे। 4000 खोडाला मला आता पहिला तोडा निघाला 2 क्विंटल, दुसरा 16 क्विंटल आणि आता 22-22.5 क्विंटल तोडा निघतो। अरे वा वा वा। तर सर तुम्ही आतापर्यंत जे हे आता मिरची तुमची आहे, तुम्ही वॉटर सोल्युबल टाकलेलं आहे किंवा फक्त वरतून खत टाकलेलं आहे? वॉटर सोल्युबल काहीच नाही, फक्त वरतून खत टाकलेलं आहे। 10-26-26 आमच्या इकडे 10-26-26 आणि 18-18 जास्त चालतं। ओके, तर हे दोनच खत टाकलं, पण मग या बायोमिक्समुळे त्याच्यामुळे अपटेक चांगलं झालं। तर सर तुम्हाला बायोमिक्स आणि NPK तुम्ही सोडलेले आहे, तर हे आणि मागचं तुमचं जे एक्सपिरियन्स आहे अद्रकीचा ते सांगा। आणि आता आपण तुमची अद्रक पण बघितली, त्याच्यात सड नाही आहे। लोक म्हणतात की बायोमिक्सनं सड थांबत नाही बा, पण तुमचं काय एक्सपिरियन्स आहे बायोमिक्स वापरल्यामुळे? मागच्या वर्षी ह्याच वावरात अद्रक होती, 3 एकर अद्रक केमिकलनं पूर्ण गेली। ह्या वर्षी अद्रक सोडून दिली होती, ओके, पूर्णपैकी सोडून दिल्यामुळे पण यावर्षी बायोमिक्सच टाकलं, फक्त बायोमिक्स। ओके, तर लागलेली सड थांबली। ज्याला येऊन पाहायचं असलं ते येऊन पाहूही शकता। अरे वा, एक व्हिडिओ टाकू शकतो आपण, चालेल, पहिले काढेल आणि नंतरची। लय भारी। आता सर इतके व्हिडिओमध्ये इतकी भारी दिसू लागली तुमची मिरची, एकदम काळी भोर आहे, कुठे काही कोकडा नाही, कुठे काही उबळ नाही, काही सड नाही, काही नाही। आणि तुम्ही जे प्रोडक्ट वापरता तुम्ही सॅटिस्फाईड आहे ना? हो हो, एकदम। हे विद्यापीठाचे प्रोडक्ट आणि सरचे प्रोडक्ट चांगले, विद्यापीठाचे एक नंबर काम। तर मित्र हे आपले सर होते गजानन सर, आणि हे त्यांचं हे क्षेत्र आहे, मिरचीचं क्षेत्र आहे तिकडे 20 गुंठे आहे। 4000 गाडीला 22 क्विंटलचा तोडा निघाला, तिसरा तोडा जे। तर मित्र तुम्ही जैविक शेती करा। आणि सरला जे मी बघितलं पूर्ण प्लान, हे लय भारी त्यांचं काम आहे। ते त्यांच्या तिकडं विहीर पण आहे, सगळे कपाशी पण हे एक नंबर आहे। तर सरचं एकच म्हणणं आहे का तुम्ही जैविक शेती करा आणि चांगलं